जिल्हा बँकेविरोधात शेतकरी संघर्ष संघटनेने बोमू एस मराठी न्यूज आपण आलो आहे आता नाशिकमध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर गेल्या 4 महिन्यापासून शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन चालू आहे। तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की हे आंदोलन कशा संदर्भात चालू आहे। नमस्कार। बोला। मी भगवान बोराडे, शेतकरी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे। हे आंदोलन थकबाकीदार शेतकऱ्यांच्या वतीने सुरू असून त्या आंदोलनाचा सेनापती म्हणून मी हे आंदोलन हाताळीत आहे आणि आम्हाला जोडीचे काही मार्गदर्शन म्हणून करतात ते सुधाकर मुघल हेही आमच्याबरोबर इथं बसलेले आहे। आम्ही गेल्या 1 जूनपासून बँकेच्या ज्या जमिनी जप्तीच्या विरोधात जी बँकेने जमिनी जप्तीची जी कारवाई सुरू केली, 533 शेतकऱ्यांच्या जमिनी या बँकेनं शेतकऱ्याचं नाव हटवून त्यांच्या सोसायटीच्या नावावर करून घेतल्या। या संदर्भ घेऊन आम्ही अनेक आंदोलने केली। गेल्या 5 वर्षापासून हा प्रश्न चालू आहे। अनेक आंदोलनं करून प्रश्न सुटत नाही, म्हणून आम्ही सुधाकर मुघल व मी भगवान बोराडे म्हणून आणि इतर थकबाकीदार शेतकरी आम्ही 1 जूनपासून इथं धरणे आंदोलन म्हणून बसलो आहोत। कारण बँकेचे 40-50 कर्मचारी वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांकडे जातात, शेतकऱ्यांना धाक दाखवतात, वाईट बोलतात आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांमध्ये एक भीती तयार झाली आणि त्या भीतीपोटी हे बघा इथं जिल्हा बँकेचा जे काही 40-50 लोक यांच्या घरी गेले होते, दिलीप चौधरी म्हणून पिंपरी अंचलाचे शेतकरी हे त्यांच्या घरी कर्मचारी गेल्याने त्यांना धक्का बसला आणि त्या धक्क्याच्या याच्यात त्यांचा मृत्यू झाला। अशा परिस्थितीत आम्ही गेले आज 133वा दिवस आहे, म्हणजे 4-4.5 महिने होत आले। अनेक मंत्रालयामध्ये आमच्या फेऱ्या झाल्या, सहकार मंत्री असो, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, या सर्वांच्या बैठका आमच्या झाल्या, परंतु याच्यावर काही मार्ग अजून निघत नाही। जोपर्यंत आमची मागणी एकच आहे, संपूर्ण कर्जमुक्ती। याचं कारणच एक आहे, कारण संपूर्ण कर्जमुक्ती आम्ही का मागतो त्याचं एकमेव कारण असं आहे का शेतीमालाचे भाव ज्या टायमाला वाढतात त्या टायमाला सरकार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव वाढतं। आता लेटेस्ट जर विषय सांगायचं जर म्हणलं, टोमॅटोचे भाव 2-2.5 हजार रुपये कॅरेट झालं होतं। सरकारनं निर्यात बंदी केली, त्याचा परिणाम आज झाला 50 रुपये कॅरेट झालं। आता तर 20 रुपये कॅरेट आहे, फेकूनच देतात शेतकरी। कांद्याचे भाव वाढले, निर्यात बंदी केली, म्हणजे शेतकऱ्याकडे पैसे येऊ नये असं धोरण सरकारचं, केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे। म्हणून आमच्यावर जो अन्याय आहे हा आम्ही कर्जबुडवे नाही आहे, परंतु आमचं जे काही कर्ज आहे हे आमच्या म्हणण्यानुसार अनैतिक स्वरूपाचा असून, कारण आमचा कारखाना जो आहे एका दाण्याचे 1000 दाणे तयार करणारा आमचा उद्योग आहे आणि हा उद्योग तोट्यात कसा, म्हणून आम्ही एक ठरवलं, संपूर्ण कर्जमुक्ती ही आमची एकमेव मागणी आहे। आणि जो जिल्हा बँकेनं जो काही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीररित्या, कारण बेकायदेशीररित्या आम्ही असं का म्हणतो माहिती आहे का, बँकेनं 101च्या नोटिसा 107च्या नोटिसा पाठवून 185 रचं प्रमाणपत्र मिळून शेतकऱ्यांचं जमिनीचा जप्त करणे, लिलाव करणे आणि लिलाव केल्यानंतर कोणी लिलाव घेतला नाही तर त्या शेतकऱ्याच्या उतार्यावर सोसायटीचं नाव लावून ते शेतकऱ्याचं नाव हटवायचा कार्यक्रम केला। म्हणून आम्ही इथं धरणं धरून आंदोलन करत आहोत। इथे भरपूर नाशिक जिल्ह्यातले शेतकरी जवळजवळ आजपर्यंत 5000 शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनाला हजेरी लावलेली आहे। या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी आले होते का? हे आंदोलन सुरू असताना 2 महिन्याच्या अंतराने
झिरवळ साहेब आले होते आणि झिरवळ साहेबांनी ज्यावेळेस आम्ही इथं अन्नत्याग आंदोलन सुरू केलं त्यावेळेस झिरवळ साहेबांनी येऊन इथं आंदोलन हे तुम्ही धरणे आंदोलन करू शकता, परंतु डायरेक्ट अन्नत्याग आंदोलन करून जीवाला धोका बाळगू नका म्हणून त्यांनी सांगितलं हे आंदोलन तुम्ही जे काही अन्नत्याग आंदोलन हे सोडून घ्या. 9व्या दिवशी ते आंदोलन सोडलं. त्याच्यानंतर आमचं आंदोलन बेमुदत हे चालू आहे. त्याच्यानंतर झिरवळ साहेबांनंतर खोसकर साहेब आले आपले आमदार, त्यांनी इथं येऊन भेट दिली, त्यांनी लक्षवेधी मांडली. त्या लक्षवेधीचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव झाला नाही. त्यानंतर बाळासाहेब थोरात आले, त्यांनीही आमचं म्हणणं समजून त्यांनी सांगितलं आम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करू, परंतु त्यानंतरही परत काही विषय आमच्यापर्यंत आला नाही. नंतर बच्चू कडू साहेब आले, त्यांनी डायरेक्ट बँकेला असं धाक दिला का जर जमिनी जप्त केल्या तर गाठ आमच्याशी, तरी पण कोणत्याही प्रकारे आमच्या मागण्याचा विचार झाला नाही. साधारण किती शेतकरी थकबाकीदार आहेत? आतापर्यंत 62,000 शेतकरी हे बँकेचे थकबाकीदार शेतकरी होते, परंतु बँकेच्या या नोटिसा पेपरला नोटिसा जाहीर करणं या धाकापोटी 2-4 हजार शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या, कोणी कसं का होईना पण ते कर्ज भरलं. परंतु आज 55,000 शेतकऱ्यांचा प्रश्न अजून तसाच आहे. कारण ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे होते त्यांनी भरले, परंतु शेतकऱ्याकडे आज पैसा नसल्याने ते 55,000 शेतकरी कर्जच भरू शकत नाही. सध्या जिल्हा बँकेवर प्रशासक आहे, तर आपली काही प्रशासनाची चर्चा झाली आहे का या संदर्भात? प्रशासकाची आमची अनेक वेळा चर्चा झाली. जे आम्ही निफाडला जे काही आंदोलनाला बसलो होतो 5 एप्रिल रोजी, त्यावेळेस जिल्हा बँकेचं संपूर्ण जे काही कार्यकारी मंडळ आहे हे आमच्यापर्यंत आले होते, परंतु आम्ही त्यांना एकच प्रश्न सांगितला होता का डायरेक्ट 101च्या नोटिसा 100-85 करून तुम्ही जमिनीचा जप्त करत आहोत, त्याच्याऐवजी बँकेला वसूल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तुम्ही. परंतु तसं न होता तुम्ही डायरेक्ट जमिनीत जप्त करायला लागले. तर त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही समजून सांगा हा विषय. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं का तुम्ही असं सर्व शेतकऱ्यांना सांगा का ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे पैसे भरा. किमान त्यावेळेस काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं का आमचं संपूर्ण व्याज जर माफ केलं तर आम्ही मुद्दलाचे हप्ते करून दिले तर आम्ही पैसे भरू, असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. तर आमचं असं म्हणणं होतं का ऐपतीप्रमाणे प्रत्येकाचं ज्याचं 10 लाख कर्ज आहे त्याने 1 लाख भरले असते, ज्याचं 5 लाख कर्ज आहे त्याने 50,000 भरले असते. किमान सरासरी जर कधी 50,000 शेतकऱ्यांनी 1 लाख रुपये भरले असते तर आज बँकेकडे 500 कोटी रुपये जमा झाले असते आणि बँकेवर ही वेळ आली नसती. आणि आम्हालाही आमचे जे सातबारे वाचवण्यासाठी आम्ही बँकेला सहकार्य केलं असतं, कारण बँक ही आमची शेतकऱ्यांचीच आहे. परंतु बँकेचा जो कारभार झाला या कारभाराचं पाप, कारण 182 कोटीचं स्टे सरकारनं सहकार मंत्र्यांना मागचे जे काही मंत्री होते सहकार मंत्री त्यांनी त्या 100 लोकांना 350 कोटी रुपये त्यांच्यावर आज निघतात आणि 182 कोटीचा जो ठपका आहे संचालक मंडळावर त्याला मात्र स्टे दिला. मोठे शेतकऱ्यांनी तो संरक्षण घेतलं आणि गरिबाची जे शेती आहे ज्या 1 एकर 2 एकर त्या शेतकऱ्यांचं 2 लाख 3 लाख कर्ज आहे त्यांच्या जमिनी जप्त करून राहिली. साधारण एवढे थकबाकीदार शेतकरी आहे, मग आंदोलक ठिकाणी शेतकरी म्हणा या ठिकाणी उपलब्ध राहत नाही. हां, त्याचा विषय असा आहे का गावोगाव जिल्हा बँकेनं एक गाव केलेला आहे. ज्या गावामध्ये 100 थकबाकीदार आहे त्या गावामध्ये बघा 3-4 नोटिसा काढलेल्या आणि 3-4 नोटिसा काढल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना मात्र त्याचा काही गम नाही किंवा त्याचा काही तो विचार करत नाही. ज्या शेतकऱ्याला नोटीस आली तो मात्र घाबरून जातो आणि आता काय करायचं म्हणून आता बरेचसे शेतकरी आमच्याकडे इथे येतात तर ते म्हणतात आम्हाला नोटीस आली, मग ते इथं धाव घेतात. आणि असे शेतकरी जवळजवळ 4 ते 5 हजार शेतकरी इथे येऊन गेले, भेट देऊन गेले. आपल्या आंदोलनाची दिशा कशी राहणार आहे? आम्ही सुरुवातीलाच बेमुदत आंदोलन जोपर्यंत आमचं हे जे काही अनैतिक कर्ज म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती आणि त्याच्यानंतर जी बँकेची बेकायदेशीर कारवाई ही बेकायदेशीर कारवाई थांबवली पाहिजे
यासाठी आम्ही इथं बेमुदत आंदोलन करत आहोत. अजूनही बँकेच्या नोटिसा ह्या पेपरमधून येतात. शेतकरी घाबरून जातात, टेन्शनमध्ये, मानसिक त्यांची स्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे आत्महत्याला प्रवृत्त होतात. या ठिकाणी गणरायाचं आगमन झालं आहे, तर विसर्जन झालेलं नाही, नेमकं काय? तर गणपती बाप्पा विघ्न हरताय, संकट मोचन आहे. आमच्यावर इतकं मोठ्या प्रमाणात हे संकट आहे 50,000 शेतकऱ्यांवर. आम्ही गणपती बाप्पाला या आंदोलनस्थळी आणलं आणि त्या गणपती बाप्पाला विनंती केली का गणपती बाप्पा जोपर्यंत तुम्ही आमचं विघ्न हरवित नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला साकडं घालून इथं तुम्हाला इथंच ठेवणार आणि जेव्हा आमचं संकट निवारण होईल त्या टायमाला आम्ही सर्व 50,000 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वाजत गाजत विसर्जन करणार. आणि विसर्जन करताना आमचं विसर्जन असं असणार आहे, प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही एक त्या गणपतीच्या नावानं झाड लावणार आहोत आणि नंतर ते विसर्जन करणार. आपल्यासोबत आहेत शेतकरी, आपण त्यांचे पण प्रश्न जाणून घेऊ. काय दादा नाव आपलं? माझं नाव दिलीप लक्ष्मणराव पाटील, पिंपळगाव. आमची एवढीच विनंती आहे साहेब, NDCC बँकेला त्यांनी ज्या वेळेला कर्ज दिलं होतं त्यावेळेला पीक कर्ज हे 6% दिलं. मध्यंतरीच्या पिरियडमध्ये कोरोना आला, गारपीट आली, सरकारचे धोरण बदलले. 2 वर्ष कोरोनामध्ये त्यांनी आमचे कांदे असेल, टरबूज असेल, द्राक्ष असतील, टोमॅटो असतील, ते बाजारात सुद्धा घेऊन जायची आमची पंचायत झाली. 2 वर्ष आम्हाला कसे आम्ही काढले आम्हाला माहिती येते. त्याही वेळेस सरकारने आमचं कर्ज 6%वरनं लगेच त्यांनी सांगितलं तुम्ही भरलं नाही ना 8%, 8चं लगेच 12%, 12चं लगेच 15%. म्हणजे हे जे झालं अशाने व्याज वाढलं आणि आमच्या कर्जाच्या व्याजाचा डोंगर झाला. आमची एवढीच विनंती आहे की सांगताना तुम्ही 6% सांगतात आणि घेताना मात्र 16% पैसे घेतात. ही कुठली पद्धत आहे? त्यांनी काहीतरी तर तुम्ही मुठभर लोकांना हजारो कोटी माफ केले. म्हणजे नीरव मोदी झाले, हे झाले, ते सगळे इंडस्ट्रियलिस्ट तुम्ही हजारो कोटी माफ करतात आणि शेतकऱ्यांचे 2-2, 5-5, 10-10 लाखाचे कर्ज तुम्ही NDCC बँकेने अकृषक कर्ज दिले यांना, साखर कारखान्यांना, त्यांच्यावर 2-2, 300 कोटी रुपये झाले, ते वसूल करत नाही तुम्ही. आणि आम्ही जे शेतकरी आहेत की जे जगाचे पोशिंदे आहोत, आमच्याकडे 5-5, 10-10 लाख रुपये आहेत. आमची अशी विनंती आहे सरकारला की त्यांनी, आम्ही का इथं बसलेलो आहे तर त्यांनी आमच्या सर्व जमिनी ताब्यात घेऊन घेतलेल्या आहेत. ज्या दिवशी माझं 9,63,000 रुपये कर्ज होतं तेव्हा त्यांनी माझी 35 एकर जमीन घेतली. त्याच्यानंतर मी फार्म हाऊसचं कर्ज घेतलं, ते सरकार शेतीतच बांधण्यासाठी घेतलं. त्याच्याकडं ते 15 लाखाचं घेतलं. त्याच्या पोटी मी 15 लाख रुपये मी माझ्याकडनं भरून घेतले. ते पण बरोबर आहे, मला भरायचेच होते, तो काही प्रश्न नाही. परंतु असे आम्ही भरत असताना सरकारच्या गैरधोरणांमुळे आमचं व्याज सांगताना कमी सांगायचं, नंतर घेताना मग तुमचं थक आम्ही झाली, मग इतकं झालं, मग तितकं झालं. पण 12%, 12चं 14%, सगळ्या जगामध्ये लोक ॲडव्हर्टाईज करून भारत देशामध्ये फार्म हाऊस आपलं लोन, घराचं लोन 7-8% स्टेट बँक देऊन राहिले आणि हे 16-18% आमच्याकडनं वसूल करतायत. आम्ही कसं काय पैसे द्यायचे यांचे? हा प्रश्न आहे. आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे साहेब की हे जे सरकार आहे, या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. हे प्रामाणिकपणे विचार करत नाही, नुसते म्हणतात 3 लाखापर्यंत कर्ज माफ, 3 लाखापर्यंत व्याज घेणार नाही आम्ही. मग पंजाबरावचे जे 3% आहेत, हे 3% आता त्यांनी द्यावे आम्हाला, याच्यावरती 3% राज्य सरकारने द्यावे. 6% जर हेच होतात तर आमच्याकडनं त्यांनी 16% ते पैसे वसूल कसं काय करतात? हा आमचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे की सरकारने, आम्ही जे लोक आहोत, शेतकरी जे आहेत, अशिक्षित शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही अतिरिक्त पद्धतीने व्याज लावून जे पैसे तुम्ही वसूल करता आहेत ते गैर आहेत आणि ते माझ्या दृष्टिकोनातून दिस इज अ मिसकॅरेज ऑफ द लॉ. हा कायद्याचा गर्भपात आहे. गरीब शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी हे करायच्या, त्यांच्यावर 101 करायची, त्यांच्यावर 107 करायची.
NDCC बँकेतच त्या जमिनीचा लिलाव दाखवायचा. प्रत्यक्षात तिथे आले नाही, याच्यावरती लोकांच्या आजूबाजूच्या लोकांच्या सह्या घेतल्या नाही आणि कोणी न तिथं सांगून टाकलं की आम्ही लिलाव केला, 1 रुपया लिलाव दाखवला आणि 3 वेळा असे लिलाव केले आणि लगेच ते सांगितलं की तुमच्यावर 185 झाले आणि नावं आमचे कमी करून त्यांनी सोसायटीचे नावं लावले. आमचा त्यालाही आक्षेप आहे, कारण सोसायटी काही शेतकरी नाही आहे आणि शेतकरी असल्याशिवाय शेतकऱ्याची जमीन ट्रान्सफर होत नाही, हा कायदा आहे. आणि तुम्हाला भूमिहीन करता येत नाही, हा सेंट्रल सगळ्या जगाचा भारताचा कायदा आहे की तुम्हाला कोणत्याही शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही. मग तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या जमिनी तुम्ही बँकेने सोसायटीच्या नावावर लावून सोसायटी काही जमीन करायला येणार आहे का? अशा पद्धतीचा जो अन्यायकारक जी गोष्ट आहे तिला आमचा विरोध आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथं धरणं आंदोलन करून बसलेले आहे. आमच्या 2च मागण्या आहे, शेतकऱ्यांवरच्या जाचक कारवाया थांबवाव्यात आणि सरकारने आमची हमी, कर्जाची हमी सरकारने घ्यावी. आपण बघितलं इतर राज्यातील शेतकरी एकजुटीने संघर्ष करतात, या ठिकाणी आपल्याला वाटत नाही की आपली संख्या कमी आहे बुवा असं? नाही, आमची संख्या काय साहेब, शेतकरी इतका गांजलेला आहे की त्यांना इथपर्यंत नाशिकपर्यंत यायला आम्ही निफाडला आंदोलन केलं. हे निफाडच्या आम्ही देवळ्या तालुक्यातला आहे, इतक्या लांबून इथे यायला सुद्धा लोकांकडे पैसे नाही आहेत इथपर्यंत पोहोचायला. शेतकरी हा शेतामध्ये इतका व्यथित झालेला आहे. यंदा दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडल्यानंतर साहेब चिमूटभर धान्य नाही आहे त्याला खायला आणि तुम्ही त्यांना मातीच्या बोळक्यात बसवून दिलेलं आहे. त्यांना पंचायत समितीच्या शाळांमध्ये त्यांच्या मुलांना तुम्ही हे करतायत, जिल्हा परिषदेच्या शाळा याच्यामध्ये हॉस्पिटल्समध्ये तुम्ही त्यांची रवानगी करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये जे शेतकरी बिचारे प्रामाणिकपणे उन्हामध्ये राबतायत आणि असं म्हणतात, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की परमेश्वर जर तुम्हाला कुठे शोधायचा असेल तर तो तुम्हाला, गॉड इज नॉट इन द नूक ऑफ द टेम्पल. परमेश्वर हा देव गाभाऱ्यात नाही आहे. गॉड इज देअर वेअर टिलर इज टिलिंग इज फार्म अँड पाथमेकर ब्रेकिंग द स्टोन्स इन सन अँड शॉवर. जिथं शेतकरी हा घामाने टळटळीत उन्हात बसून आणि जिथं शेती कसतोय तिथे परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वराची लेकरं आहोत. आमचा कोणाविषयी राग नाही, कुठल्याही पक्षाविषयी आमचा राग नाही, परंतु आम्हाला म्हणजे अनेक लोकांनी साथ दिली. काँग्रेसचे पण माणसं येऊन गेले, शोभाताई येऊन गेले, बाळासाहेब थोरात येऊन गेले, खोसकर साहेब आले, राष्ट्रवादीचे झिरवाळ साहेब आले, सर्व पक्षाचे लोक येऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला हे केलं, मनसेचे पण मंडळी येऊन गेली. मनसेच्या राज ठाकरेंनी आमची पहिली भेट मुख्यमंत्र्यांशी घालून दिली. आमचा कोणत्याही पक्षाविषयी राग नाही, आमचा NDCC विषयी पण राग नाही, पण त्यांनी याचा विचार केला पाहिजे की हे जे शेतकरी जे 4.5 महिन्यापासून इथे रात्रंदिवस बिगर याचे बसलेले आहेत, बिगर लाईटाचे, तर यांचेही काही प्रश्न असतील, यांच्याही काही समस्या असतील, हेही इथे कशासाठी तरी बसलेले असतील, याचा विचार मात्र शासनाने आजतागायत केला नाही. माझी विनंती आहे शासनाला की शासनाने याचा प्रामाणिकपणे विचार करून आम्हाला हे द्यावी, मुक्त करावं, ह्या ज्याच्यातून मुक्त करावं. काय नाव दादा आपलं? निफाड तालुका सुनील पवार दातेने. काय मला हा विषय बोलायचा आहे का निवडणुकीच्या काळात हे लोक आले का फक्त हे आश्वासन असे दिले यांनी आतापर्यंत. शेतकरी हैराण का झाला माहिती आहे का? फक्त यांनी काय केलं, एकच नारा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा. त्याच्यामुळं काय झालं, शेतकरी ना भ्रमात राहिला, आपला 7/12 कोरा होणार आहे. यांच्याकडे 2 पैसे होते शेतकऱ्यांना. शेतकरी असा विषय, शेतकरी फक्त पोट तितकेने पैसे भरणार आहे. हा प्रामाणिकपणे शेतकरी, प्रामाणिक शेतकरी, हा पैसे बुडवणारा शेतकरी नाही कोणाचेच. पण यांनी नारा दिला, यांचे फक्त काय राजकारणासाठी यांनी काय केलं माहिती, मतं मागण्यासाठी यांनी फक्त नारा दिला. आतापर्यंत यांनी कुठलं शेतकऱ्याचं आजपर्यंत कर्ज माफ केलं नाही, कुठलं काहीच नाही. शेतकऱ्यांचं जो हमी भाव आहे, शेतकऱ्यांना याला भाव द्यायचा, याला भाव द्यायचा, कुठलाच नाही. शेतकऱ्याचा आजही 2,000 रुपये कॅरेट का आज 30 रुपये कॅरेट विकू राहिलं टमाट्याचं, याचा विषय काहीच नाही. फक्त शेतकऱ्यांचं आहे ना, मला एकच म्हणायचं आहे,
शेतकऱ्यांचं पूर्ण संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे. आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून असं सांगतो, आता 5 महिन्यापासून 4 ते 5 महिने झाले आम्हाला आंदोलन करते इथं थांबलेलं आहे बिन लाईटीचे. आम्हाला कुठली लाईटची सोय नाही, कुठलंच काही नाही, सुविधा नाही, काहीच नाही शेतकऱ्यांसाठी. आम्ही शेतकऱ्यांची व्यथा या लोकांना समजत नाही, पुढऱ्यांना, राजकारणी लोकांना. आता एकच घोषणा आमची अशी, 21 तारखेनंतर जर यांनी आमचं ऐकलं नाही सरकारने, खाली दिलेल्या लिंकवर YouTube वर जाऊन सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक येथे फॉलो करा.